शुक्रवारी जर हे लोक पाबंद केले असते, शुक्रवारी यांना जर LCBला पाठवलं असतं तर मला वाटतं सोमवारची जी हिंमत त्यांनी संतोषच्या जीवावरती जे बेतलेलं आहे, मला वाटतं हे झालं नसतं. म्हणून याच्यामध्ये संपूर्ण पोलीस स्टेशन आणि सोमवारी संतोषला त्यांच्या मावस भावाच्या समोर, आत्या आत्याच्या भावाच्या समोर हे गाडी चालवत होते. त्यांच्या गाडीवरती भला मोठा दगड टाकण्यात आलाय, त्यांना गाडीतून खाली वाढण्यात आले आणि लगेच तिथं लाठ्या काठ्यांनी मारून दुसऱ्या गाड्यामध्ये बसून त्या ठिकाणी नेले. ते जर पाहिलं असतं किंवा यांचा जो कोणी म्होरक्या आहे तो तालुक्याचा अध्यक्ष, त्याला जर पकडून तिथं आणला असतं, कारण तो मध्ये फोन करत होता आणि यांना सरपंचाच्याच भावाला त्याचे जवळजवळ 33 का काय कॉल आले, 36 कॉल आले. एक इनकमिंग आहे, बाकी सगळे आउटगोईंग आहे. मग त्या माणसाला उचलून जर पोलीस स्टेशनला आणलं असतं, 2 रट्टे जर त्याला दिले असते तर संतोषला पुढे मारण्याची हिंमत त्यांची झाली नसती. त्यांनी पटकन त्याला आणून सोडलं असतं आणि पुढची दुर्दैवी घटना टळली असती. आणि हे 21 वर्षाची मुलं, 22 वर्षाची मुलं, 23 वर्षाची मुले, कोण प्रतीक घुले का काय नावाचा एक मुलगा आहे, त्याच्यामध्ये सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि प्रतीक घुले हा दुसरा आहे. आता मला पोलीस भेटली होती LCBची येताना, मी त्यांच्याकडनं माहिती घेतली मांजरफोंड्याच्या तिथं की कुठपर्यंत काय आलंय. तर तो प्रतीक घुले नावाचा जो आरोपी आहे तोही पकडून त्यांनी आणलाय. त्याला विचारलंय कसं काय झालंय, काय झालंय. तर एवढी मारहाण करून, कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं 1 इंच सुद्धा जागा त्यांनी मारायची सोडलेली नाही. इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे. आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता, दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती 2दा का 3दा उडी मारली छातीवर आणि ते मारली. तिथंच जे काय आहे ते सगळं संपलेलं आहे. ही आत्ता माहिती मला येताना पोलिसांनीच सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे. आणि मेलेच्या नंतर लक्षात आल्यावर सुद्धा कॉल झालेले आणि नंतर दैत का काय गाव आहे कळमच्या तिकडे पिंपरीच्या पुढं तिथं नेऊन टाकले. आणि मग तिथून पुढं जर पोलीस अब्स्कॉन्डची फिर्याद घेत असतील तर ह्या पोलिसांना पोलीस म्हणायचं का? हे सत्यमेव जयतेच्या ऐवजी कदाचित तिथं सत्यमेव जयते लिहावं का, असं सुद्धा कधी कधी मनात त्या ठिकाणी येतंय. छातीवरती 3दा उडी जर मारली, इतक्या जोरात मारलेल्या, इतक्या निर्घुणपणे मारलेल्या माणसाला किमान त्याला पाणी तरी पाजलंय का? या लोकांनी 3 तास जर पाणी पाजलं नसेल, इतकी चुकीच्या पद्धतीने मारहाण झाली असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या छातावरती जर सगळं संपूर्ण शरीर 3 वेळा टाकून दिलं म्हणल्यावर तो माणूस जगू शकत नाही. अशा पद्धतीनं हे क्रूर निर्घुण कृत्य केलेलं आहे. हे 6 आरोपी तर सापडतीलच. त्याच्यानंतर विष्णू चाटे हा सुद्धा आरोपी त्याच्यामध्ये आहेच. आणि लोकांची मागणी आहे, इथल्या कुटुंबाची मागणी आहे